बघा, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, अकोले यांसह सुमारे 40 गावांना वादळी पावसानं झोडपलंय। जोरदार गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा आणि मका यांसारखी पिकं पूर्णपणे भुईसपाट झाली आहेत। अवकाळी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। शेतकरी हवालदिल झालेले आहेत। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होतीये। एकरी गव्हाचं पीक उभं करायला 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो। त्याच्यात असं जर अवकाळी पाऊस, गारपीट जर झाली तर हातातोंडाशी आलेला घास जर निसर्गाने हिरावून घेतला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही आणि शेतकरी हे कर्ज काढूनच पीक कर्ज काढूनच ही शेती उभारतो आणि त्यातून हे कर्ज कसं फेडायचं असं शेतकऱ्यांपुढे पडलेला हा मोठा प्रश्न आहे। आता सरकारने आता सरसगटच पंचनामे करावी आणि नुकसान भरपाई प्रत्येक पिकाची मिळावी, कारण प्रत्येक पिकाचंच नुकसान झालेलं आहे। याच्यात कुठलंच पीक सुटलेलं नाही।